Standard 6, subject English, Molai's Kathoni Part 2. Let's see. For months and years, Molai worked all alone on the small patch of the island. He lived in the company of trees. He spoke to them. Maybe the trees understood his language, his words of affection. They responded by growing vigorously. महिनोन्महिने, वर्षानुवर्षे त्या बेटावरील लहानशा जमिनीच्या पट्ट्यावर मोलाई एकट्याने काम करीत होता. तो झाडांच्या सानिध्यात राहत असे. तो त्यांच्याशी बोलत असे. बहुधा ती झाडे त्याची भाषा, त्याचे प्रेमाचे शब्द समजत होती. जोरदारपणे वाढून ती त्याला प्रतिसाद देत होती. With trees came birds, insects and animals. They liked the place. Unknowingly, they brought many more seeds to the place. The place began to get rich with different forms of life. त्या झाडाबरोबरच पक्षी, कीटक आणि प्राणी आले. त्यांना ती जागा आवडली. नकळत त्यांनी त्या ठिकाणी आणखी खूपसे बियाणे आणले. विविध जीवसृष्टीच्या स्वरूपात ते ठिकाण समृद्ध बनले. Even then, Molai did not abandon his work. The forest now became a second home for him. People in that area named it Molai's Kathoni, Molai's forest. तरीसुद्धा मोलाईने आपले काम अर्धवट सोडून दिले नाही. ते जंगल आता त्याचे दुसरे घर झाले होते. त्या विभागातल्या लोकांनी त्या क्षेत्राला मोलाईची कथोनी, मोलाईचे जंगल असे नाव दिले. Today, Molai's Kathoni covers an area of nearly 15 acres, and with Molai's efforts, it is growing every day. It houses thousands of different trees and plants and birds and animals, including deer, apes, and even rhino and tigers. हल्ली मोलाईच्या कथोनीने जवळजवळ 1500 एकरांचे क्षेत्र व्यापले आहे आणि मोलाईच्या प्रयत्नांनी ते दिवसेंदिवस वाढत आहे. त्या जंगलाने हजारो वेगवेगळ्या झाडांना, वनस्पतींना, पक्ष्यांना आणि हरिण, वानर, अगदी गेंडे आणि वाघांचा समावेश असलेल्या प्राण्यांना तिथे आश्रय दिला आहे. टू कॅप इट ऑल, a herd of about 100 elephants has started visiting the forest every year. They stay there for about 3 months. The elephant visits show that the whole forest is in very good health. Molai is a happy man today. आणि सर्वावर कळस म्हणजे सुमारे 100 हत्तींचा एक कळप त्या जंगलात दरवर्षी भेट देऊ लागला. ते हत्ती तेथे सुमारे 3 महिने राहत. हत्तींची हजेरी स्पष्ट दर्शवत होती की ते संपूर्ण जंगल सुस्थितीत आहे. मोलाई सध्या एक सुखी माणूस आहे. All this was not just smooth sailing. Apart from the hardships Molai had to suffer on the island, working there in heavy rains and scorching heat. He had to face opposition from the people too. हे सर्व काही निर्विघ्न नव्हते, सुरळीत नव्हते. हाल अपेष्टाखेरीज मोलाईला त्या बेटावर मुसळधार पाऊस आणि होरपळून टाकणारी उष्णता यांचा त्रास सहन करावा लागला. शिवाय लोकांचा विरोधसुद्धा सहन करावा लागला. He never thought of stealing from his forest, but others did. He had to guard his island against poachers. त्याने त्याच्या जंगलातून चोरीची कधीच कल्पना केली नव्हती.
परंतु इतरांनी मात्र त्या गोष्टीचा विचार केला होता. बेकायदा प्राण्यांची शिकार करणाऱ्याविरुद्ध त्याला पाळत ठेवावी लागत होती. When people wanted to cut down the trees, he stood up in their defense like a rock. You will have to cut me before you cut the trees, he warned. आणि जेव्हा लोक झाडे तोडू पाहत तेव्हा तो त्यांच्या संरक्षणाकरिता एखाद्या खडकासारखा भक्कम उभा राही. तुम्ही झाडे तोडण्यापूर्वी प्रथम मला कापून टाकावे लागेल, तो बजावत असे. When the elephants came, they caused a lot of damage on the way. They destroyed the rice fields and huts. Even Molai's own hut was destroyed. आणि हत्ती तेथे आले तेव्हा ते येत असलेल्या मार्गावर त्यांनी खूप नुकसान केले होते. त्यांनी भाताची शेती आणि झोपड्या सुद्धा नष्ट केल्या होत्या आणि मोलाईची स्वतःची झोपडी सुद्धा नष्ट केली होती. People wanted to beat up Molai because it was his forest that invited the elephants. Molai was not afraid. लोकांना मोलाईला मारायचे होते कारण त्याच्या जंगलानेच त्या हत्तींचे लक्ष वेधून घेतले होते. तरीसुद्धा मोलाई घाबरला नाही. He was firm in his resolve to create and protect a green cover for the land. In the end, most people left the area. They shifted the village to make way for the elephants. आणि त्या जमिनीकरता हिरवे आच्छादन निर्माण करण्याच्या आणि त्याचे रक्षण करण्याच्या त्याच्या निश्चयावर तो ठाम होता. अखेरीस बहुतेक लोकांनी तो प्रदेश सोडला. हत्तींना रस्ता करून देण्याकरिता त्यांनी गाव दुसरीकडे हलविले. Molai keeps cattle for his own living. Luckily, he has full support from his family. They help him in his work in all possible ways. Molai's children will carry on his work. आणि मोलाई आपल्या उपजीविकेकरिता गुरेढोरे पाळतो. सुदैवाने त्याला त्याच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. ते त्याला शक्य होईल त्या सर्व प्रकारे मदत करतात आणि मोलाईची मुले त्याचे कार्य पुढे चालू ठेवतील. People outside Molai's own tribe didn't know about Molai's work. One day, a photographer roaming in that area found Molai working in his forest and guarding it. आणि मोलाईच्या स्वतःच्या जमातीबाहेरील लोकांना मोलाईच्या कार्याची माहिती नव्हती. एके दिवशी त्या विभागात भटकणाऱ्या एक छायाचित्रकाराने मोलाईला त्याच्या जंगलात काम करताना आणि त्याची राखण करताना पाहिले. When he came to know that Molai had grown the forest single-handed, he was greatly impressed. मोलाईने ते जंगल एक हाती वाढवले होते हे समजल्यावर तो अत्यंत प्रभावित झाला. He told the media, newspapers, TV channels, etc. about Molai's single-handed achievement. The forest department was impressed too. आणि त्यांनी मोलाईच्या या एक हाती महान कामगिरीविषयी वर्तमानपत्रे, TV वाहिन्या इत्यादी प्रसारमाध्यमांना सांगितले आणि वन खाते सुद्धा त्याने प्रभावित झाले. They decided to help Molai in his work. The government honored him with the Padma Shri award. आणि त्यांनी मोलाईच्या त्याच्या कामात मदत करायचे ठरवले. शासनाने त्याचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. Molai now wants to spread his message throughout the country. Each one of us should plant and grow at least 2 trees. आणि मोलाईला आता आपल्यापैकी
प्रत्येकाने निदान 2 झाडे लावावीत आणि वाढवावीत. हाताचा संदेश संपूर्ण देशभरात पसरवायचा आहे. The trees will take care of the carbon dioxide we produce throughout our life and gives us enough oxygen to breathe. Are you ready to help? आणि आपण आयुष्यभर निर्माण करीत असलेल्या कार्बन डायऑक्साईडची व्यवस्था सांभाळण्याचे कार्य झाडे करता येईल आणि आपल्याला श्वासोच्छवासापुरता ऑक्सिजन वायू पुरवतील. तुम्ही सहाय्य करायला तयार आहात का? त्याच्या कामामध्ये तुम्ही सहकार्य करणार आहात का? थँक्यू.